अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे महिलांना जरा थोडासा एक मतदानात आपल्या बाजूला करून घेण्याचा एक प्रयत्न, केविलवाणा प्रयत्न केलेला दिसतोय. मी आधीच म्हटलं होतं की महिलांसाठी लाडकी लेक किंवा लाडकी बहीण ही योजना आणत असेल तर जरूर आणा, आम्ही स्वागत करतो. पण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नका. मुलींसाठी काही आणत असाल तर मुलांसाठी आणा. त्याच्याबद्दल कुठे तशी काही वाच्यता नाही आहे. माता भगिनींना तुम्ही हे जे काही देत आहात जरूर द्या, पण त्याच वेळेला परत एकदा सांगेन की आज राज्यामध्ये हजारो तरुण बेकार असताना घरी गेल्यानंतर ती माता भगिनी त्याला काय उत्तर देणार, या प्रश्नाचं उत्तर या अर्थसंकल्पात कुठेही दिसत नाही. म्हणजेच काय की रोजगार वाढीसाठी कुठेही उपाययोजना नाहीत. जे काय आहे ते रेटून न्यायचं. मी शेतकऱ्यांना वीज बिल माफ करा अशी मागणी केली होती, ती त्यांनी मान्य केली. पण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ही मागणी त्यांनी काही मान्य केलेली नाही. शेतकऱ्यांना वीज बिल माफ केल्यानंतर थकबाकी ज्यांची आहे ती थकबाकी सह हे माफ होणार आहे का? आजपर्यंत जेवढी काही थकबाकी आहे तेवढी सगळी थकबाकी तुम्ही माफ करणार आहात का? आणि वीज बिल माफ करा म्हटल्यानंतर मला आठवत आहे जुन्या एका गोष्टीची आठवण झाली. माझ्यासोबत आज नाना पण आहेत, जितेंद्र आहेत. त्यावेळेला तुमचं सरकार होतं आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी संभाजीनगरला जाहीर मागणी केली होती किंवा आपण असं जाहीर केलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना वीज बिल माफ करू. तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे होते, ते तत्कालीन होते आणि त्यांनी तत्काळ ती मागणी मान्य करून निवडणुकीच्या आधी शून्य रकमेची बिलं ही शेतकऱ्याला द्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर निवडणुका झाल्या, पुन्हा एकदा काँग्रेसचं सरकार आलं, विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि निवडणूक झाल्यानंतर महिनाभरानंतर दामदुपटीने वीज भरणा करा नाहीतर तुमचं कनेक्शन कापून टाकू ही दरडावणी सुरू झाली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आकर्षक असली तरी असंख्य अटी शर्तींचा गुंता राज्यातील लाखो बहिणी कसा सोडू शकतील हा यक्ष प्रश्न सर्व बहिणींसमोर आहे. पुन्हा महागाईच्या या चपात सापडलेला महाराष्ट्र, त्यामुळे तुमची ही जेमतेम 1,500ची फुंकर भगिनींना कितपत दिलासा देईल हाही प्रश्न आहेच. या प्रश्नांची उत्तरे द्यायची सोडून सत्तेतील घटक पक्ष श्रेय घेत स्वतःची छाती पिटत आहे. अर्थसंकल्पातील योजनांच्या श्रेयाची कितीही वाटामारी करा, तुमची ही सत्तेची वारी आता शेवटचीच आहे. लाखो वैष्णवांचा मेळा मोठ्या भक्तिभावाने पंढरीच्या वाटेने पुढे निघालाय आणि इकडे राज्यातील सत्ता पक्ष अर्थसंकल्पातील तरतुदींवरून श्रेयाचा गळा काढत आहेत. वास्तविक पाहता कुठलाही अर्थसंकल्प सरकारचा असतो, त्याचे पक्षीय श्रेय न घेण्याचेच संकेत फार असतात. परंतु जे पक्ष सर्वच संकेत आणि नीती नियम धाब्यावर बसून सत्तेत आले आहेत त्यांच्याकडून संसदीय संकेत, परंपरा, राजकीय नीतिमत्ता पाळण्याची अपेक्षा कशी करायची? राज्याचा कारभार हातात घेतल्यापासून तिहाडी सरकार सर्वच संकेत पायदळी तुडवीत आहे. सभागृहाच्या सार्वभौम अधिकारांचा सर्रास भंग करत आहे. जसे त्यांचे विश्वगुरु मोदी दिल्लीत वागत आहेत तसेच त्यांचे घटनाबाह्य सरकार चेले महाराष्ट्रात वागत आहेत. सरकार म्हणून घेतलेल्या निर्णयांना पक्षीय श्रेयाचे लेबल चिकटवण्याची उपराटी चढाओढ सुरू आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातील तरतुदी आणि योजनांबाबत ही बिघाडी सरकारच्या तिघाडीमध्ये तोच खेळ सुरू झालाय. ज्या योजना मुख्यमंत्र्यांच्या नावे आहेत त्या जणू मिंधे गटाच्याच आहेत अशा पद्धतीने प्रसिद्धीचा आटापिटा सुरू आहे. या अर्थसंकल्पाने जनहित कसे साधले आहे याचा पाढा भाजपवालेही म्हणे 10 जुलैपर्यंत जनतेसमोर आणणार आणि आणतील असं बोललं जात होतं. सत्तेतील तिसरा गटही जीत भी मेरी पट भी मेरी या आवेशात त्यांच्या नेत्यांनी अर्थमंत्री म्हणून कसे लोकाभिमुख निर्णय घेतले याची माहिती जनतेला देणार होते. अर्थसंकल्प पोकळ असला तरी तिन्ही सत्ता पक्ष हे आमचे श्रेय म्हणत एकमेकांना लाथा घालत आहेत. या सर्व योजना जनहिताच्या आहेत, जनतेला थेट लाभ देणार आहेत असा या मंडळींचा कांगावा आहे. त्या खरोखर तशा आहेत का? त्याचा थेट लाभ जनतेला खरंच मिळणार आहे का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित असले तरी त्यावरून पोकळ खणखणाट सुरू आहे. मुळात अर्थसंकल्पातील असंख्य घोषणांची अवस्था आडतच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार अशी आहे.
राज्यातील निम्म्या जिल्ह्यांमध्ये अद्यापही पाऊस पडलेला नाही, परंतु अर्थसंकल्पात कोड्या घोषणांचा पाऊस पडला. थापांचा महापूर आणि खोट्या आश्वासनांची अतिवृष्टी करण्यात आली. याच खोट्या आणि जुमलेबाज आश्वासनांच्या फुग्यांमध्ये श्रेयाची हवा भरण्याचे उद्योग सत्ता पक्षांमध्ये सुरू आहे. मागील 2.5 वर्षे राज्यातील लाडक्या बहिणींचा या सरकारला विसर पडला होता. मात्र लोकसभा निवडणुकीतील दणक्याने त्यांना अचानक बहिणींची उचकी लागली आहे. त्यातूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या नव्याने एक योजना अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली. बरे, लाडक्या बहिणींची चिंता कोणी करावी? तर ज्या भावाने बारामतीत लाडक्या बहिणींची प्रतिष्ठा धुळीस मिळावी म्हणून कोणतीही कसर सोडली नाही त्याने. पुन्हा या लाडक्या बहिणींचे हजारो भाऊ पुण्या नाशकात ड्रगच्या विळख्यात सापडले आहेत. अनेक शेतकरी भाऊ आजही आत्महत्या करीत असल्याने या भावांसाठी बहिणी आक्रोश करत आहेत. त्या भावांना तर सरकारने वाऱ्यावरच सोडलंय. तरीही बहिणींच्या नावाने ही जुमलेबाजी करण्याचे धाडस सत्ताधारी करत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आकर्षक असली तरी असंख्य अटी शर्तींचा गुंता राज्यातील लाखो भगिनींनी कसा सोडवू शकतील हा प्रश्न आहे. पुन्हा महागाईचा वणवा तुम्हीच पेटवलाय, त्यामुळे तुमची ही जेमतेम 1,500ची फुंकर भगिनींना कितपत दिलासा देईल हाही मोठा प्रश्न आहे. या प्रश्नांची उत्तरे द्यायची सोडून सत्तेतील घटक पक्ष श्रेय स्वतःची छाती पिटवत आहे. लोकसभेप्रमाणेच उद्याच्या विधानसभा निवडणुकीतही जनता तुम्हाला सत्तेपासून कायमच अनाथ करणार आहे. अर्थसंकल्पातील योजनांच्या श्रेयाची कितीही वाटामारी करा, तुमची ही सत्तेची वारी आता शेवटचीच आहे. ब्युरो रिपोर्ट, अस्मिता व्हिजन, सोलापूर.